नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही पाहताय हे 32 बाय 33 फुटाचं 2 BHKचं लोड बेरिंग चिरे बांधकामाचं घर आपण या ठिकाणी बांधकाम करतो. याचा चौथऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता. या ठिकाणी तुम्ही पाहताय पूर्वाभिमुख ही वास्तू आहे. याच्यामध्ये देवघर, हॉल, किचन, 2 बेड, एक टॉयलेट कॉमन आणि एक अटॅच हे जे सोबतला प्लॅन जोडलेला आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो 2 फूट रुंदीनं खोदकाम करून 3 फुटापर्यंत आपण चौतरा घेतलेला आहे आणि ते आत्रच बांधकाम केलेलं होतं. आणि आता सुपरस्ट्रक्चरचं बांधकाम थप्पी बांधकाम चालू दिसतंय. तुम्ही पाहताय रूम बाय रूम जसं प्लॅनिंग आपण दिलेलं होतं त्याच पद्धतीनं थप्पी बांधकाम 9 इंच रुंदीचं हे काम सुरू आहे. या ठिकाणी एक बेड आहे पश्चिमेला आणि दुसऱ्या बाजूला एक आहे नैऋत्य कोपऱ्यामध्ये आणि वायव्य कोपऱ्यामध्ये, आणि दोन्हीच्या मध्ये एक टॉयलेट आहे. आणि या नैऋत्य मास्टर बेडला हे अटॅच टॉयलेट आहे. आग्नेयला किचन केलेलं आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये छोटंसं देवघर आहे 6 बाय 6 फुटाचं. प्लॅनिंगमध्ये आहे 10 बाय 21 ते 22 फुटाचा हॉल आहे आणि 11 बाय 12चे 2 बेड आहेत. अशा पद्धतीने हे बांधकाम केलं जातं. आता चौतरा झाल्यानंतर एक रिंग टाकलेली आहे. तुम्हाला बाहेरून पण तुम्हाला आता दिसेल रिंग टाकून 3 फूट उंचीवरती रिंग टाकलेले आहे जमिनीपेक्षा. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने 5 थर लावल्यानंतर खिडक्याची अरेंजमेंट असणार आहे. 5 थर म्हणजे साधारणतः 3 फूट बांधकाम होतं आणि 3 फुटाच्या वरती अशा पद्धतीनं खिडक्याची अरेंजमेंट आपण करणार आहोत. आणि दरवाजे वगैरे ज्या पद्धतीने प्लॅनिंगमध्ये आहेत त्याच पद्धतीनं ठेवलेले आहेत. सुंदर असं कन्स्ट्रक्शन दिसतं. आणि चिरा जो आहे हा 14 इंच, 9 इंच आणि 6.5 इंच या ठिकाणी आहे. तुम्ही पाहताय आता 7 फुटापर्यंत बांधकाम झालेलं आहे. हे बघा, आणि चौतऱ्याला तुम्हाला रिंग दिसते आणि 7 फुटावरती आता आपण फुल रिंग घेणार आहोत. जसं आता चौतऱ्याला रिंग होती तशाच प्रकारे या ठिकाणी आपण रिंग घेणार आहोत. हा समोरचा लुक आहे आणि बाहेरून अशा पद्धतीनं थप्पी बांधकाम आहे. आणि त्यानंतर लॉफ्ट असतील, पोटमाळा स्लॅब असेल, लिंटल असतील, छज्जे असतील, ह्याची अरेंजमेंट RCCची काम करण्याचं काम सुरू आहे. पार्टली जिना सुद्धा काढलेला आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे सुद्धा बांधकामाबद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यात येईल. मित्रांनो, हे जमिनीखाली 3 फूट खाली केलेलं आहे खोदकाम. त्याच्यावरती सोलिंग PCC करून आत्रच बांधकाम चौतऱ्यापर्यंत केलेलं आहे. आणि त्यानंतर मग 7 फूट थप्पी बांधकाम केलेलं आहे आणि 7 फुटावरती आता लिंटल आपण टाकणार आहोत. अशा पद्धतीने हे काम सुरू आहे. मित्रांनो, ही पूर्वाभिमुख वास्तू आहे आणि साधारणतः 1000 स्क्वेअर फीटचे बिल्डिंग आहे. आणि कोकणामध्ये जर 1000 स्क्वेअर फीटचं लोड बेरिंग खर्च साधारणतः 20 लाखापर्यंत टोटल खर्च येतो. बरेच जण म्हणतात खर्च जास्त आहे, पण काही ठिकाणी रेट जो कमी सांगितला जातो. या ठिकाणी तुम्ही पाहताय हा जिना आहे आणि हा वरांडा आहे आणि वरांड्याच्या बाजूला ईशान्य कोपऱ्यात हे देवघर आहे. तुम्ही पहा 6 बाय 6 फुटाचं देवघर आहे आणि इथून हा जिना आहे. असा C टाईप जिना आहे आणि जिन्याच्या खालचा भाग आपण स्टोअर म्हणून वापरणार आहोत. या ठिकाणी आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत. हॉल प्रशस्त असा आहे आणि वरांड्यातून हॉलमध्ये आल्यानंतर आपण आता या ठिकाणी हा 2 बेडच्या मधला टॉयलेट आहे, कॉमन टॉयलेट आहे. आणि इकडे हा एक बेड आहे, हा एक बेड आहे आणि हा तुम्हाला दाखवतो किचन आहे. किचनच्या बाजूला जो जिना आहे
किचनमधून जिन्याखालचा स्पेस आपण युटिलाइज करण्यासाठी इथं स्पेस ठेवलेली आहे, डोअर ठेवलेला आहे आणि याच्या खालचा स्टोअर म्हणून यूज होणार आहे. अशा पद्धतीनं लिंटलच्या अगोदरचं काम तुम्हाला दाखवतोय. अशा पद्धतीने हे लोड बेरिंग स्लॅबचं घर डायरेक्ट भिंतीवरती स्लॅब जो आपण म्हणतो तो अशा प्रकारचं हे काम केलं जातं आणि सुंदर असं कन्स्ट्रक्शन होतं. या ठिकाणी जिनाचा टप्पे आणि लँडिंगमध्ये सुद्धा वाइंडर दिलेले आहेत की कमी जागेमध्ये जिना बसवायचा असेल तर जो लँडिंग असतो जिथं जिना टर्न होतो त्या भागाला लँडिंग म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सुद्धा तिरका टप्पा या ठिकाणी वापरल्यामुळं लवकर जिना वर पोचतो. आणि मी मगाशी बोलत होतो की या ठिकाणी जो खर्च आहे 1000 स्क्वेअर फीटचा साधारणतः 20 लाखापर्यंत हे बजेट आहे या घराचं. इतर कंपाऊंड वॉल वगैरे सोडून पाण्याची व्यवस्था सोडून याच्यामध्ये सर्व फिनिशिंग येतं. कलर फिटिंग प्लंबिंग सगळं येतं. पॅरापेट वॉल येते 3 फूट वरती जिन्या आतल्या असल्यामुळं जिन्याची कॅप येणार आहे. तर काही जण म्हणतात बरेचसे रेट जास्त आहे. तर मित्रांनो जे रेट कमी सांगतात 1500 वगैरे त्याच्यामध्ये लाईट फिटिंग नसतं, प्लंबिंग नसतं आणि कलरसुद्धा नसतो. फक्त व्हाईट वॉश मारून देत असतात. या ठिकाणी वॉल पुट्टी असणार आहे, कलर असणार आहे अपेक्समध्ये बाहेरून आणि आतून ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर असणार आहे. जे रेट आपण कोणता रेट कशासाठी घेतलेला आहे काही 1400 RCC करून दिले जातं असं म्हटलं जातं पण त्यामध्ये आयटम्स कमी असतात मित्रांनो आणि बाकीचा खर्च त्यामध्ये वाचवलेला असतो म्हणजे तो नंतर ओनरला करावा लागतो. तर अशा पद्धतीनं रेट्स कमी असेल म्हणजे कमी याच्यामध्येच काम होतं असं नाही. खर्च करावा लागतो बिल्डिंगला, फिनिशिंगलाच खर्च जास्त येत असतो. तर अशा पद्धतीनं आहे मित्रांनो. तुम्हाला सुद्धा 2D प्लॅनिंग 3D इलेव्हेशन काढून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. अगदी आपण ऑनलाईन सेवा देतोय आणि जवळपास महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आपण सेवा दिलेली आहे. जवळपास 2000 कस्टमर आपले तयार झालेले आहेत या यूट्यूबच्या जर्नीमध्ये आणि खरोखर सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि बरेचसे व्हिडिओ आपले काही व्हिडिओ पाहूनसुद्धा काही लोकांनी बिल्डिंग बांधलेले आहेत. मार्गदर्शन म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट करून विचारा. तर अशा पद्धतीनं हा हॉल आहे, 2 बेड आहे, किचन आहे, देवघर आहे, टॉयलेट आहे, पूर्वाभिमुख वास्तू आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.